हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमची जी महाजेनकोची एक्झाम होणार आहे त्यासाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत। यात काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, ठीक आहे। आणि तुम्ही जर या एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर फार्मा बुलेट ॲपवर यासाठी मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक अवेलेबल आहे। तुमचा सर्व टेक्निकल सिलेबस यामध्ये कवर्ड आहे। ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मोस्ट बेनिफिशियल स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी हे, ठीक आहे। तर क्वेश्चन स्टार्ट करूया। व्हॉट इज दी SI युनिट ऑफ वेव्ह नंबर? काय असते वेव्ह नंबरचा SI युनिट? तर सगळ्यात आधी तुम्ही मला सांगाल वेव्ह नंबर काय असते? तर वेव्ह नंबर इज अ युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी दॅट रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ वेव्स इन अ युनिट डिस्टन्स। 1 सेंटीमीटरमधून जितक्या वेव्स पास होतात त्याला म्हणतात वेव्ह नंबर। द नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ असते तुमचं वेव्ह नंबर। आणि वेव्ह नंबरचा SI युनिट असते मीटर इनवर्स। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। अँड वेव्ह नंबर इज इनवर्स टू वेव्हलेंथ, ठीक आहे। वेव्हलेंथ काय असते तर आपण पाहिलं होतं ना, ही असते तुमची वेव्ह, हे असते तुमचं क्रस्ट, त्यानंतर हे असते तुमचं ट्रफ। अँड दोन ॲडजसंट क्रस्ट अँड दोन ॲडजसंट ट्रफ यांच्यामधला जो डिफरन्स असतो, जे डिस्टन्स असते त्याला म्हणतात वेव्हलेंथ। अँड वेव्हलेंथ इज एक्सप्रेस्ड इन लॅम्डा। अँड वेव्हलेंथचं युनिट असते तुमचं मीटर। अँड वेव्ह नंबर इज रेसिप्रोकल टू वेव्हलेंथ, सो वेव्ह नंबरचं युनिट असते मीटर इनवर्स, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। इन UV स्पेक्ट्रोस्कोपी द लोएस्ट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्झिशन ऑफ सिग्मा टू सिग्मा स्टार, N टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार, N टू पाय स्टार। In UV spectroscopy, the lowest energy is required for transition of. तर काय ऑर्डर असते फॉर द एनर्जी रिक्वायर्ड फॉर व्हेरियस इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स UV मध्ये? तर हायेस्ट एनर्जी रिक्वायरमेंट असते सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्समिशनसाठी। स्टार मीन्स अँटी बॉन्डिंग। सिग्मा टू सिग्मा अँटी बॉन्डिंग ट्रान्समिशनसाठी हायेस्ट एनर्जी रिक्वायरमेंट असते। त्यानंतर येईल तुमचं N टू सिग्मा स्टार, त्यानंतर येते पाय टू पाय स्टार, आणि लोवेस्ट एनर्जी रिक्वायरमेंट असते N टू पाय स्टारसाठी, ठीक आहे। ही ऑर्डरसुद्धा एकदा एक्झामला विचारण्यात आलेली होती। हायेस्ट एनर्जी सिग्मा टू सिग्मा स्टार, त्यानंतर N टू सिग्मा स्टार, नंतर पाय टू पाय स्टार, आणि लोवेस्ट एनर्जी N टू पाय स्टार। नॉन बॉन्डिंग टू पाय स्टारसाठी लोवेस्ट एनर्जी रिक्वायरमेंट असते, आणि ज्याची एनर्जी जास्त असते त्याची वेव्हलेंथ कमी असते। सो लोवेस्ट वेव्हलेंथ येते तुमची सिग्मा टू सिग्मा स्टारची, आणि लोवेस्ट एनर्जी हायेस्ट वेव्हलेंथ, ठीक आहे। N टू पाय स्टारची असते हायेस्ट वेव्हलेंथ। तर इथे तुम्हाला लोवेस्ट एनर्जी विचारले, सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। N टू पाय स्टार ट्रान्झिशन रिक्वायर्स द लीस्ट अमाउंट ऑफ ट्रान्झिशन एनर्जी, अँड सो द ट्रान्झिशन ऑकर्स ॲट हायर वेव्हलेंथ. In this type of transition, electrons from the non-bonding orbital are excited to the pi star orbital. त्यानंतर कोणते कंपाउंड शो करतात N टू पाय स्टार ट्रान्झिशन? एक्झाम्पल ऑफ कंपाउंड शोईंग N टू पाय स्टार ट्रान्झिशन, तर यामध्ये येतात तुमचे कार्बोनिल कंपाउंड्स, त्यानंतर येईल नायट्राइल कंपाउंड्स, कार्बोनिल कंपाउंड, नायट्राइल कंपाउंड्स, हे शो करतात N टू पाय स्टार ट्रान्झिशन। त्यानंतर सिग्मा टू सिग्मा स्टार, तर कंपाउंड शोईंग सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे तर मिथेन, इथेन, ठीक आहे, हे शो करतात तुमचं सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन। ही कंपाऊंड्ससुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत। कोणती कंपाऊंड शो करतात कोणतं ट्रान्झिशन हे सुद्धा तुम्हाला एक्झामला विचारण्यात येते, ठीक आहे। त्यानंतर N टू सिग्मा स्टार, तर अल्कोहोल्स, त्यानंतर हॅलाइड्स, त्यानंतर अमाइन्स, इथर्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, ही कंपाऊंड शो करतात तुमचं N टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन। देन पाय टू पाय स्टार, तर सायनाइड्स, त्यानंतर अझो कंपाऊंड्स, त्यानंतर अल्किन्स, अल्काइन्स, ही कंपाऊंड शो करतात पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन, ठीक आहे। खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या अपकमिंग एक्झामसाठी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। मॅच दी फॉलोइंग: रेड शिफ्ट, ऑक्झोक्रोम्स, क्रोमोफोर्स, ब्लू शिफ्ट, आणि कार्बोनिल ग्रुप इन्क्रीज इन वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन, अमायनो ग्रुप डिक्रीज इन वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन। तर रेड शिफ्ट काय असते? रेड शिफ्टवर पण खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो। काय असते रेड शिफ्ट? रेड शिफ्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, तर बॅथोक्रोमिक शिफ्ट असते ना रेड शिफ्ट, बॅथोक्रोमिक शिफ्ट इज ऑल्सो नोन ॲज रेड शिफ्ट। आणि ब्लू शिफ्ट असते तुमची हिप्सोक्रोमिक शिफ्ट, हिप्सोक्रोमिक शिफ्ट, ब्लू शिफ्ट, बॅथोक्रोमिक शिफ्ट, रेड शिफ्ट. Then absorption maxima go to longer wavelength is called
रेड शिफ्ट. ए शिफ्ट ऑफ लॅम्बडा मॅक्स टू लॉंगर वेवलेंथ इज कॉल्ड ॲज रेड शिफ्ट. आपण पाहिलं होतं ना, मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन इज शिफ्टेड टू लॉंगर वेवलेंथ इन बॅथोक्रोमिक शिफ्ट, रेड शिफ्ट. तर काय दिले आता ऑप्शन्समध्ये? कार्बोनिल ग्रुप, इन्क्रीज इन वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन. तर हेच येईल तुमचं रेड शिफ्ट, इन्क्रीज इन वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन. त्यानंतर ऑक्झोक्रोम्स काय आहे? तर कलर एनहान्सिंग ग्रुप असतो ना तुमचा ऑक्झोक्रोम्स. क्रोमोफोर्सशी अटॅच असतात तुमचे ऑक्झोक्रोम्स. ऑक्झोक्रोम्स कलरची इंटेन्सिटी वाढवतात. काय येते यामध्ये? तर अमायनो ग्रुप येतो, त्यानंतर OH ग्रुप येतो. कलर एनहान्सिंग ग्रुप असतात ऑक्झोक्रोम्स. तर काय आहे ऑप्शनमध्ये? तर अमायनो ग्रुप आहे. सो क्यूचं थर्ड येईल. क्रोमोफोर्स, तर कलरसाठी रिस्पॉन्सिबल असतात तुमचे क्रोमोफोर्स. यामध्ये ते इस्टर्स, त्यानंतर नायट्राइल ग्रुप येतो, इथायलिन ग्रुप येतो, कार्बोनिल ग्रुप येतो. हे असतात तुमचे क्रोमोफोर्स. सो आरचं येईल फर्स्ट. ब्लू शिफ्ट, हिप्सोक्रोमिक शिफ्ट. तर रेड शिफ्ट, इन्क्रीज इन वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन. ब्लू शिफ्ट, डिक्रीज इन वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन. एसचं फोर्थ येईल. सो पी सेकंड, क्यू थर्ड, आर फर्स्ट, एस फोर्थ. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? 2 3 1 4. तर 2 1 4 2 3 1, 2 3 1 4 ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वन ऑफ द फॉलोइंग वेवलेंथ regions is used for near IR. 400 nanometer to 800 nanometer, 800 nanometer to 2.5 micrometer, 2.5 nanometer to 25 micrometer, 25 micrometer to 0.04 centimeter. वेवलेंथ रिजन यूज्ड फॉर नियर IR. प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. काय येईल? तर 0.8 मायक्रोमीटर टू 2.5 मायक्रोमीटर हे असते तुमचं नियर IR. त्यानंतर 2.5 मायक्रोमीटर टू 15 मायक्रोमीटर हे असते तुमचं मिड IR. आणि 15 मायक्रोमीटर टू 200 मायक्रोमीटर हे असते तुमचं फार IR. 0.8 टू 2.5 नियर IR, 2.5 टू 15 मिड IR आणि 15 टू 200 फार IR. तर काय दिले आपल्याला ऑप्शन्समध्ये? तर 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. नॅनोमीटर्समध्ये दिले ऑप्शन्समध्ये. तर 0.8 मायक्रोमीटर इक्वल्स टू 800 नॅनोमीटर. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे 800 नॅनोमीटर? तर ऑप्शन बीमध्ये आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. 800 नॅनोमीटर टू 2.5 मायक्रोमीटर असते तुमचं नियर IR. ठीक आहे. आणि हे आहे तुमचं वेवलेंथच्या टर्ममध्ये. याचं रेसिप्रोकल येईल तुमचं वेव नंबर. वेव नंबरच्या टर्ममध्ये काय येईल नियर IR? तर 12,500 सेंटीमीटर इनवर्स टू 4,000 सेंटीमीटर इनवर्स. हा सुद्धा प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. 12,500 सेंटीमीटर इनवर्स टू 4,000 सेंटीमीटर इनवर्स इन टर्म्स ऑफ वेव नंबर. मिड IR काय येईल इन टर्म्स ऑफ वेव नंबर? तर 4,000 टू 667 सेंटीमीटर इनवर्स. अँड फार IR तर अबाउट 667 असते तुमचं फार IR. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॉमनली यूज डिटेक्टर इन UV स्पेक्ट्रोफोटोमीटर इज थर्मोकपल, फोटोमल्टिप्लायर, बोलोमीटर, नन ऑफ दी अबाव. कॉमनली यूज डिटेक्टर इन UV स्पेक्ट्रोफोटोमीटर. तर हे डिटेक्टर्स पण तुम्हाला बाय हार्ट पाहिजेत. यावर सुद्धा प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. तर कोणतं येईल यापैकी कॉमनली यूज डिटेक्टर इन UV स्पेक्ट्रोफोटोमीटर? तर हे आहे तुमचं फोटोमल्टिप्लायर, ऑप्शन बी. फोटोमल्टिप्लायर इज कॉमनली यूज्ड इन UV स्पेक्ट्रोफोटोमीटर. फोटोमल्टिप्लायर ट्यूब आहे तुमचं मोस्ट कॉमन टाईप ऑफ लाईट डिटेक्टर इन UV स्पेक्ट्रोफोटोमीटर. फोटोमल्टिप्लायर ट्यूबची वेवलेंथ रेंज किती असते? तर 150 नॅनोमीटर टू 900 नॅनोमीटर. ठीक आहे. 150 टू 900 नॅनोमीटर. देन थर्मोकपल काय आहे? याचा कशासाठी यूज करतात? तर थर्मोकपल्स आहेत थर्मल डिटेक्टर्स यूज्ड इन IR स्पेक्ट्रोस्कोपी. याचा यूज करतात टू मेजर टेम्परेचर चेंजेस कॉज्ड बाय IR रेडिएशन. ठीक आहे. त्यानंतर बोलोमीटर, तर हे सुद्धा थर्मल डिटेक्टर आहे. याचा सुद्धा IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये यूज करतात. इट मेजर्स IR रेडिएशन बाय कन्वर्टिंग ॲब्झॉर्ब्ड रेडिएशन इनटू हीट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मर्क्युरी लॅम्प इज यूज्ड ॲज रेडिएशन सोर्स इन विच टेक्निक? यापैकी कशामध्ये यूज करतात मर्क्युरी लॅम्पचा ॲज अ रेडिएशन सोर्स? तर IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये करतात ना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये यूज करतात मर्क्युरी लॅम्पचा ॲज ए रेडिएशन सोर्स. मोस्टली याचा फार इन्फ्रारेड रिजनसाठी यूज करतात. मर्क्युरी लॅम्प इज यूज्ड इन फार IR रिजन ॲज अ रेडिएशन सोर्स. ठीक आहे.
आणि इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज कशासाठी करतात? The presence or absence of functional group can be identified by IR स्पेक्ट्रोस्कोपी. फंक्शनल ग्रुपच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज करतात IR स्पेक्ट्रोस्कोपीचा. ठीक आहे. त्यानंतर आणखी कोणते असतात IR रेडिएशन सोर्सेस? तर एकतर आपण पाहिलं मर्क्युरी आर्क लॅम्प, त्यानंतर येते ग्लोबर सोर्स, त्यानंतर येईल तुमचं नर्नस्ट ग्लोअर, त्यानंतर इनकॅन्डेसेंट लॅम्प येते, नर्नस्ट ग्लोअर, इनकॅन्डेसेंट लॅम्प, ग्लोबर सोर्स अँड मर्क्युरी आर्क लॅम्प. हे सर्व आहेत तुमचे IR रेडिएशन सोर्सेस. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि यामधून या ग्लोबर सोर्सवर पण खूप वेळा एक्झामला क्वेश्चन रिपीट होतो. कोणत्या रॉडचा यूज करतात ग्लोबर सोर्समध्ये? तर यामध्ये सिलिकॉन कार्बाईड रॉड असतो. आणि किती टेम्परेचरवर हीट करतात या सिलिकॉन कार्बाईड रॉडला? तर 1300 ते 1700 डिग्री सेल्सिअस. सिलिकॉन कार्बाईड रॉड इज हीटेड ॲट 1300 to 1700 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. त्यानंतर UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज कशासाठी करतात? इथे इन्फ्रारेडसाठी आपण पाहिलं प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ फंक्शनल ग्रुप. UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीसाठी काय येईल? हे सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. तर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रेझेन्स ऑफ बॉन्ड्स UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. डबल बॉन्ड्स, ट्रिपल बॉन्डच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज करतात UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचा. त्यानंतर फ्लोरिमेट्रीचा यूज कशासाठी करतात? तर याचा यूज करतात टू मेजर द फ्लोरसन्स ऑफ ए सबस्टन्स. Florimetry is a technique that measures the fluorescence of a substance after it's been exposed to light. ठीक आहे. हे जे पण काही एक्स्ट्रा पॉईंट्स मी इथे डिस्कस करतोय हे सर्व प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स असतात. हे सर्व एक्स्ट्रा पॉईंट्समध्ये मी इथे कव्हर करतो. जसे जसे आपण पुढे क्वेश्चन्स पाहू तसे तसे हे पॉईंट्स तुम्हाला रिकॉल होतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी? कोणतं आहे यापैकी एक्झाम्पल ऑफ ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी? फ्लोरिमेट्री, फ्लेम फोटोमेट्री, एक्स-रे डिफ्रॅक्शन, UV स्पेक्ट्रोस्कोपी. एक्झाम्पल ऑफ ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. तर UV स्पेक्ट्रोस्कोपी येते ना ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कशासाठी यूज करतात याचा? तर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रेझेन्स ऑफ बॉन्ड्स, डबल बॉन्ड्स, ट्रिपल बॉन्ड्सच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज करतात अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीचा, UV स्पेक्ट्रोस्कोपीचा. ठीक आहे. फ्लोरिमेट्री काय पाहिलं आपण? तर इट इज यूज टू मेजर द फ्लोरसन्स ऑफ ए सबस्टन्स. त्यानंतर फ्लेम फोटोमेट्री कशात येते? तर इट इज अ टाईप ऑफ ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. लास्ट इयर एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. फ्लेम फोटोमेट्री इज अ टाईप ऑफ ॲटॉमिक इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज सिलेक्शन रूल फॉर ए मॉलिक्यूल टू बिकम IR ॲक्टिव्ह इन IR स्पेक्ट्रोस्कोपी? काय आहे यापैकी सिलेक्शन रूल फॉर ए मॉलिक्यूल टू बिकम IR ॲक्टिव्ह इन IR स्पेक्ट्रोस्कोपी? मॉलिक्यूल मस्ट शो चेंज इन डायपोल मोमेंट, मस्ट शो डायपोल मोमेंट, मस्ट शो चेंज इन मॅग्नेटिक मोमेंट, मस्ट शो मॅग्नेटिक मोमेंट. कसं मॉलिक्यूल पाहिजे टू बिकम IR ॲक्टिव्ह इन IR स्पेक्ट्रोस्कोपी? तर जर डायपोल मोमेंट चेंज झालं नाही तर मॉलिक्यूल IR इनॲक्टिव्ह असेल ना. जर डायपोल मोमेंट चेंज झालं तर असते IR ॲक्टिव्ह. सो मॉलिक्यूल मस्ट शो चेंज इन डायपोल मोमेंट. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. मॉलिक्यूल मस्ट शो चेंज इन डायपोल मोमेंट तरच ते IR ॲक्टिव्ह असेल ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बॅथोक्रोमिक शिफ्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज. तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं मॅच दी फॉलोइंगचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये आपण पाहिलं होतं. मी सांगितलं होतं ना जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत ते सर्व क्वेश्चन्स आहेत. बघा इथे विचारलं आहे बॅथोक्रोमिक शिफ्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज. कशाबद्दल आपण पाहिलं होतं? तर रेड शिफ्टबद्दल पाहिलं होतं ना. बॅथोक्रोमिक शिफ्ट, रेड शिफ्ट, ब्लू शिफ्ट असते तुमची हिप्सोक्रोमिक शिफ्ट. सो काय लिहिते करेक्ट आन्सर? ऑप्शन सी रेड शिफ्ट. त्यानंतर शिफ्ट ए लॅम्बडा मॅक्स टुवर्ड्स लॉंगर वेवलेंथ इन UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी इज. तर रेड शिफ्ट, बॅथोक्रोमिक शिफ्ट. आपण पाहिलं होतं ना ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमा गो टू लॉंगर वेवलेंथ इज कॉल्ड रेड शिफ्ट, बॅथोक्रोमिक शिफ्ट. लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज होतो रेड शिफ्टमध्ये. इन्क्रीज इन वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन असते ना रेड शिफ्ट. हे इथे असते तुमचं ई मॅक्स, इप्सिलॉन मॅक्स, मोलार ॲब्झॉर्प्टिव्हिटी और एक्सटिंक्शन कोएफिशियंट. इथे असते तुमची वेवलेंथ लॅम्बडा मॅक्स. जशी जशी तुमची वेवलेंथ इन्क्रीज होते तसं तसं तुमचं एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन इन्क्रीज होते. सो बॅथोक्रोमिक शिफ्ट होते, रेड शिफ्ट होते. आणि लॅम्बडा मॅक्स वेवलेंथ डिक्रीज होते तर होते तुमची ब्लू शिफ्ट, हिप्सोक्रोमिक शिफ्ट. त्यानंतर जर इंटेन्सिटी इन्क्रीज झाली तर होते तुमची हायपरक्रोमिक शिफ्ट. आणि जर इंटेन्सिटी डिक्रीज झाली तर होते हायपोक्रोमिक शिफ्ट. ठीक आहे. वेवलेंथ इन्क्रीज रेड शिफ्ट, वेवलेंथ डिक्रीज ब्लू शिफ्ट, इंटेन्सिटी इन्क्रीज हायपरक्रोमिक, इंटेन्सिटी डिक्रीज हायपोक्रोमिक. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन UV स्पेक्ट्रोस्कोपी दी हायेस्ट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्झिशन ऑफ. तर बघा हे सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. ऑर्डर फॉर दी एनर्जी रिक्वायर्ड फॉर व्हेरियस इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. प्रिव्हियस क्वेश्चन लोएस्ट एनर्जीचा विचारण्यात आला होता. इथे हायेस्ट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्झिशन ऑफ विचारण्यात आलेला आहे. काय ऑर्डर पाहिली होती आपण? विच ट्रान्झिशन रिक्वायर्स व्हेरी हाय एनर्जी. तर सिग्मा टू सिग्मा स्टार पाहिलं होतं ना. दी हायेस्ट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्झिशन ऑफ सिग्मा टू सिग्मा स्टार. In this type of transition, a bonding of sigma electron is excited to a sigma star orbital, and this type of transition requires radiation of a shorter wavelength. आपण पाहिलं होतं ना, हायेस्ट एनर्जी, लोवेस्ट वेवलेंथ. सिग्मा टू सिग्मा स्टार नंतर येते तुमचं एन टू सिग्मा स्टार, नॉन बॉन्डिंग टू सिग्मा स्टार. त्यानंतर येते तुमचं पाय टू पाय स्टार. अँड लोवेस्ट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्झिशन ऑफ एन टू पाय स्टार, नॉन बॉन्डिंग टू पाय स्टार. अँड लोवेस्ट एनर्जी मीन्स हायेस्ट वेवलेंथ. कंपाऊंड्स कोणते पाहिले होते आपण यासाठी? तर कार्बोनिल कंपाऊंड्स, नायट्राइल कंपाऊंड्स. दिस कंपाऊंड शोईंग एन टू पाय स्टार ट्रान्झिशन. त्यानंतर कंपाऊंड शोईंग सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन. तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, इथेन, मिथेन. ठीक आहे. तर इथे काय येईल तुमचं करेक्ट आन्सर? हायेस्ट एनर्जी सिग्मा टू सिग्मा स्टार. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. For obtaining IR radiation, Nernst filament should be heated to dash degree Celsius. किती टेम्परेचरवर हीट केला तर IR रेडिएशन प्रोड्यूस करते नर्नस्ट फिलामेंट? तर 1000 टू 1800 डिग्री सेल्सिअसवर नर्नस्ट फिलामेंटला हीट केलं पाहिजे फॉर ऑब्टेनिंग IR रेडिएशन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. IR रेडिएशनच्या सोर्सेसमध्ये आपण पाहिलं होतं ना, नर्नस्ट ग्लोवर, त्यानंतर मर्क्युरी आर्क लॅम्प. आणखी काय पाहिलं होतं? तर ग्लोबर सोर्स, इनकॅन्डेसंट लॅम्प. हे सर्व आहेत IR रेडिएशन सोर्सेस. ग्लोबर सोर्सबद्दल काय पाहिलं होतं? कोणता रॉड प्रेझेंट असतो ग्लोबर सोर्समध्ये? तर सिलिकॉन कार्बाइड रॉड. आणि याला किती डिग्री सेल्सिअसवर हीट केलं पाहिजे फॉर ऑब्टेनिंग IR रेडिएशन? प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. तर 1300 टू 1700 डिग्री सेल्सिअस. सिलिकॉन कार्बाइड रॉड शुड बी हीटेड टू 1300 टू 1700 डिग्री सेल्सिअस फॉर ऑब्टेनिंग IR रेडिएशन. ठीक आहे. हे जे काही एक्स्ट्रा पॉईंट्स मी सांगतोय हे सर्व प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग सॉल्वंट इज यूज्ड फॉर UV स्पेक्ट्रोस्कोपी? वॉटर, इथेनॉल, सायक्लोहेक्झेन, ऑल ऑफ दी अबव. कोणत्या सॉल्वंटचा यूज करतात फॉर UV स्पेक्ट्रोस्कोपी? तर या सर्वांचा यूज करतात ना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इथेनॉल, मिथेनॉल, सायक्लोहेक्झेन, वॉटर, त्यानंतर डायमिथाइल फॉर्मामाइड, डायमिथाइल सल्फोक्साइड, या सर्वांचा यूज करतात ॲज अ सॉल्वंट इन UV स्पेक्ट्रोस्कोपी. काय यूज करतात त्यांचा ॲज अ सॉल्वंट? तर बिकॉज ऑफ देअर ट्रान्सफरन्सी टू UV लाईट अँड ॲबिलिटी टू डिझॉल्व द सॅम्पल यांचा यूज करतात ॲज अ सॉल्वंट. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग केमिस्ट एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत. तुम्ही जर महाजेनको केमिस्ट या एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि आता या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुक फार्मा बुलेट या ॲपवर अवेलेबल आहेत. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. खूप बेनिफिशियल स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.